रोटेट युअर फोन म्हणतो तो. नमस्कार, मी मनीषा लिमये. आषाढी कार्तिकी वारी महामंडळाचे ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोतागण, मंडळाचे पदाधिकारी श्री संतोषजी गोडबोले आणि सौ मंगलाताई तेलंग या सर्वांना आमचा सर्वांचा सविनय नमस्कार. आज ओळख संतांची या कार्यक्रमात महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल रखुमाई यांचे अनन्य भक्त संत सखूची कीर्तनातून आज आम्ही ओळख करून देणार आहोत. तसेच आज दासनवमी, महाराष्ट्राचे संत समर्थ रामदास स्वामी यांची पुण्यतिथी. या सर्वांना मी वंदन करते. खरं म्हणजे कोणत्याही कलाकारासाठी प्रेक्षक किंवा श्रोते हे त्याचं मुख्य दैवत असतं. कारण श्रोते हे उत्साह, प्रोत्साहन देणारे, प्रेरणा देणारे, चैतन्य देणारे असतात. पण सध्या कोरोनाच्या प्रकोपामुळे सगळीकडे एक विचित्र भय निर्माण झालेला आहे. त्यामुळे श्रोत्यांची अनुपस्थिती म्हणजे रिकाम्या देवाऱ्यात देव आहेत अशी कल्पना करून निराकार ईश्वराची पूजा करण्यासारखंच वाटतंय. पण असं आहे, जिथे समस्या आहे तिथे काही ना काही उपायही असतोच. त्याप्रमाणे या नवीन टेक्नॉलॉजी प्रमाणे आभासी पद्धतीने आम्ही आपल्याला कीर्तन श्रवणाचा आनंद मात्र नक्कीच देऊ शकतो. ह्या लॉकडाऊनची उपलब्धी म्हणजे मी हे कीर्तन लिहिलं. कीर्तनकार अर्चनाताई देशपांडे यांनी हे सादरीकरणाची जबाबदारी उचलली आणि योगायोग म्हणजे आमच्या कीर्तनाला मंडळाने सुद्धा संधी दिली कीर्तन इथे करण्याची. तसेच इथल्या नागपूर आणि अमरावती इकडल्या भागात कोरोनाचा भयानक प्रकोप असल्यामुळे अशाही स्थितीमध्ये कीर्तनात साथ करायला नागपूरचे प्रथित यश तबला वादक श्री प्रमोद बावणे आणि संवादिनी वादक श्री राहुल मानेकर यांची साथ लाभल्यामुळे आज आम्ही आमचा कार्यक्रम सादर करू शकतो आहे. या सर्वांचे आणि प्रमुखतः आषाढी कार्तिकी वारी महामंडळाची मी अत्यंत आभारी आहे. आता यानंतरच्या कार्यक्रमाचे सूत्र मी अर्चनाताई देशपांडे यांना सोपवते. धन्यवाद. नमस्कार, मी अर्चना देशपांडे. मी जरी नागपूरला राहत असली तरी मी पूर्वाश्रमीची, मी जबलपूरची आहे आणि जबलपूरचं तोपखानेवाले यादव कॉलनीत राहतात, ते माझं माहेर आहे. त्याच्यामुळे आज हे कीर्तनाचा कार्यक्रम माझ्या माहेरच्या लोकांसमोर करायची मला संधी मिळाली आहे, याचा मला खूप आनंद होतो आहे. आणि आपण सर्वांनी मला ही संधी दिली आपल्या ग्रुपमध्ये, त्याच्याबद्दल मी धन्यवाद. साई होई नारायण रंगाई मा कीर्तना, आनंद होई जना ऐसे करी पंढरीनाथा. ये पांडुरंगा, ये पांडुरंगा, ये पांडुरंगा, हरिरस पाजवी सर्वा. प्रारंभे विनती करू गणपती, विद्यादया सागराम. अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वराम. चिंता क्लेश दरिद्र दुःखावगे, देशांतरा पांडवे. हे अंबा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषे. श्वेत पद्मासना देवी, श्वेत पुष्पोपशोभिता. श्वेतांबरधरा नित्यां, श्वेत गंधानुलेपनां. श्वेताग्रसूत्रहस्ताश्चं, श्वेत चंदन चर्चिता. श्वेत विणाधरा शुभ्रा, श्वेताल
जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम कृष्ण हरे पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रोते तुम्ही साक्षात ईश्वर जगदीश्वराचा अवतार तेथे मी दीन पामर काय बोलू शके एकदा ब्रह्मर्षी नारदाने भगवान विष्णूंना विचारलं भगवंता तुमचा वास तरी कुठे असतो कुठे राहता तुम्ही नेहमी वास्तविक नारद मुनी हे भगवंताचं मन आहे त्यांना काय माहित नाही का भगवंत कुठे राहतात त्यांना माहित आहे ते तुमच्या आमच्यासाठी विचारतात ते भगवंताला भगवंत म्हणतात नाम वसामि वैकुंठे योगिनां हृदयेरवो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा नारदा अरे जिथे सगळे माझे भक्तगण जमतात आणि ते आपल्या मधुर आवाजात अतिशय भक्तिभावाने मला आळवतात ना तिथेच मी असतो जिथे भक्तीचा असे जिव्हाळा तेथे आहे हरी सावळा तिथे आहे हरी सावळा तिथे आहे हरी सावळा तिथे आहे हरी सावळा तिथे आहे हरी सावळा जो देवाचा दासही होतो देवपणाला देव विसरतो जो देवाचा दासही होतो देवपणाला देव विसरतो कबीरासमुळे शेले विणतो वैराग्याचा तिथे सोहळा तिथे आहे हरी सावळा तिथे आहे हरी सावळा तिथे आहे हरी सावळा तिथे आहे हरी सावळा नारदा ही सगळे भक्त मंडळी मला मधुर आवाजात भक्तिभावाने आळवतात त्यावेळेला ते माझ्या सगुण रूपाचे इतके काही सुंदर वर्णन करतात सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी देवोनिया करकटावरी देवोनिया तुळशी हार गळा कासोठावर
असतात ना तिथेच मी असतो बरे, तिथेच असतो. आजही प्रत्यक्ष भगवंताचा वास तिथे आहे. दृढ भावनेने मी भगवंताला साष्टांग प्रणिपात करते आणि सर्व श्रोते मंडळीलाही नमस्कार करते. एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरसी करुणा हरसी करुणा हे नाम सोपे राम कृष्ण गोविंद, हे नाम सोपे राम कृष्ण गोविंद, वाचेसी सतत जपादी, वाचेसी सतत जपादी, नामा पडते तत्त्वं नाही रे अज्ञाता, नामा पडते तत्त्वं नाही रे अज्ञाता, काया आणि पंथा जाशील जणी, जाशील जणी, काया आणि पंथा जाशील जणी. ज्ञानदेव मौना जपे माळ अंतरी, ज्ञानदेव मौना जपे माळ अंतरी, मौना जपे माळ अंतरी, ज्ञानदेव मौना जपे माळ अंतरी, जपे माळ अंतरी. धरुणी सिंहारी, धरुणी सिंहारी, जपे सदाम, धरुणी सिंहारी, जपे सदाम. एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरसी करुणा येईल तुझी, हरसी करुणा येईल तुझी. नामस्मरण भक्ती. भक्तीचे नवविधा प्रकारात 9 प्रकार सांगितले. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, सख्यम आणि आत्मनिवेदनम. भक्तीचे हे 9 प्रकार आहेत. त्यातील नामस्मरण ही 3ऱ्या क्रमांकावर आहे. परंतु या पुढच्या ज्या 6 भक्ती आहेत त्या 6 भक्ती केल्याने जेवढं फळ मिळतं तेवढं फक्त या एका नामस्मरण भक्तीमुळे मिळतं. इतका या नामस्मरण भक्तीचा महिमा सांगितलेला आहे सगळं संतांनी. संत तर सतत नामातच गुंतलेले असतात. अखंड नामस्मरणामध्ये राहणाऱ्यांचे कितीतरी उदाहरणं आपल्याला पौराण पुराणामध्ये दिसतात. अजामेळ हा सतत नारायणाच्या नावामुळे अमर झालं त्याचं नाव, अजरामर झालं त्याचं नाव. प्रल्हाद, भक्त प्रल्हाद सुद्धा आईच्या पोटात असतानाच सतत नामस्मरण त्याच्या कानावर येत होतं. कारण भक्त प्रल्हाद जो आहे हा नारद मुनींच्या आश्रमातच राहत होता आणि नंतरही तो जन्मानंतरही त्याच्यामुळे बरेच दिवस नारद मुनींच्या आश्रमात असल्यामुळे सतत नामस्मरण त्याच्या कानावर पडत होतं. म्हणून तो नामस्मरणामुळे भक्त प्रल्हाद तरुण गेला. ध्रुवाला सुद्धा नामस्मरणे अढळपट मिळालं. वाल्याचा वाल्मिकी हाही नामस्मरणामुळे झाला. केवढी महती आहे नामस्मरणाची. अहो, एवढी शक्ती याच्यामध्ये. पाषाण सुद्धा तर तरले नामाने. असंख्य नाव आहेत परमेश्वराचे. कोणतेही नाव घ्या, जे आवडेल ते घ्या. राम, कृष्ण, गोविंद, विठ्ठल, हरी, जे आवडेल ते घ्या. पण ते नाम कसं घ्यायचंय? अतिशय प्रेमाने घ्यायचंय, आवडीने घ्यायचंय. हो, उगीच कंटाळा करून रागा करून नाही घ्यायचंय. परमेश्वरावर प्रेम असेल तर नामावरही तुमचं प्रेम येईल, नाही का? आणि नामावर प्रेम जडलं तर परमेश्वरावर प्रेम आहे. आता प्रेम हे परस्परच असतं ना.
तुम्ही परमेश्वरही तुमच्यावर प्रेम करेल. एकदा का परमेश्वरावर तुमचं प्रेम जडलं तर मग कशाची काळजीच नाही मग कशाची भक्ताला. आवडीने जरी हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे, असं एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. तर जेव्हा देवाला कळतं ना की हा भक्त पूर्णपणे आता आपला झालेला आहे, हा याचा राहिलाच नाही, त्यावेळेला परमेश्वर भक्तासाठी संकटामध्ये धावून येतो. अगदी कोणत्याही रूपात येतो आणि कोणतेही काम करायला तयार असतो. परमेश्वराला कशाची लाज वाटत नाही हो, कोणतेही काम करतो. नाथांच्या घरी पाणी भरलेलं आहे, कबीराचे शेले विणलेले आहे आणि अर्जुनासाठी सारथ्य केलंय प्रभूंनी. कारण अर्जुन तर सतत नामस्मरणातच राहत होता. हे झोपेत सुद्धा अर्जुनाचं नामस्मरण सतत चालू राहत होतं. तर असा जेव्हा भक्त तयार होतो, सतत नामस्मरणामुळे परमेश्वरावर प्रेम जमतो एकमेकांचं, त्यावेळेला परमेश्वर भक्तासाठी संकटात धावून येतो. म्हणूनच रामदास स्वामी म्हणतात, नामे संकटे नासती नामे विघ्ने निवारती, नामस्मरणे पाविलेती उत्तम पदे. असा हा नामस्मरणाचा महिमा सगळ्या संतांनी सांगितलेला आहे. जिव्हेने सतत नामस्मरण घेतलं तर संत म्हणतात की आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होऊ शकते, मुक्ती होऊन मिळू शकते. राम नाम ज्याचे मुखी तो नरधन्य तिन्ही लोकी. आपला हा नरदेहच आहे, प्राप्ती झालेली आपल्याला, याचं धन्य होतं हा तिन्ही लोकांमध्ये. आणि संत मंडळी अगदी कळवळीने सांगत आहे हो की नामस्मरण करा, हा राजमार्ग आहे. नामस्मरण अतिशय सोपा आहे आणि तो राजमार्ग आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांनी एक तत्व या अभंगात ते सांगतात आहे की अतिशय सोपे साधं नाम हे तत्व आहे. तिला स्थळ काळ हे कशाचे याला बंधन नाही. प्रपंच करता करता, प्राप्त कर्तव्य करता करता कोणीही नाम हे घेऊ शकतो. अतिशय अंतःकरणापासून हे नाम जर घेतलं शुद्ध भक्तीने भावाने तर परमेश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे नाम हाच मार्ग सगळ्यात सोपा आहे. दुसरा मार्ग ने जाण्याची गरजच नाही असं ज्ञानेश्वर सांगतात आहे. आणि त्याच्यासाठी जिव्हेने सतत नामस्मरण जर केलं, चालू राहिलं तर हातात जपमाळ धरायची सुद्धा गरज नाही हो. इतकं सोपं आहे ना हे. आणि हे जास्ती श्रेष्ठ आहे असं त्याच्यात सांगितलं आहे की हातात माळ घेण्यापेक्षा जिव्हेने सतत नामस्मरण करतं हे जास्ती श्रेष्ठ आहे असं म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. इतक्या कळकळीने ज्ञानेश्वर महाराज सगळं संतांना सांगत आहे, सगळ्यांना भक्तांना सांगत आहे नामस्मरणाची महती. पण तरी सुद्धा सर्वसामान्यपणे या नामस्मरण भक्तीचं अवलंबन लोक का करत नाही, का नसतील करत? हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये हाल्या जन्माला आला आणि पाणी भरता मेला अशी अगदी सगळ्यांची स्थिती झालेली आहे. पहा, माणूस एकदा का संसारात पडतो आणि मग तो संसार रमून जातो त्या संसारामध्ये की त्याला भानच राहत नाही की अरे हा संसार आपल्याला कोणामुळे मिळालेला आहे, आपण कोणामुळे करतो आहे, हे भाग्य कोणामुळे मिळालं हेच विसरतो. परमेश्वरालाच तो विसरून जातो. आणि बायकांना तर या संसाराचा एवढा काही मोह असतो, एवढा त्याच्यामध्ये रममाण होता की त्यांना म्हणजे वृद्ध म्हातारपण आलं, वय वाढलं तरी सुद्धा परमेश्वराची आठवण येतच नाही. पहा काय स्थिती होते मग अशा वेळेला. आपण उदाहरण पाहू एका बाईचं. आयुष्यभर मी माझं घर, माझं नवरा, माझी मुलं, माझा संसार, माझं करणारी बाई आता हळूहळू वय वाढतं तिचं, तरुणपण संपतं, म्हातारपण येतं. साहजिकच शरीर थोडंसं खिळखिळ होतं, पहिल्यासारखं शरीर काम करत नाही. आता घरचे लोक म्हणतात, मुलगा म्हणतो आई तू आता इथे बैस, आता तू काही काम करू नको, लक्ष घालू नको, अगं तुझ्याने होत नाही आता, तू वाटलं देवाचं नाव घे. सून पण म्हणते विचार सासूबाई तुम्ही आता बसा, मी घराकडे लक्ष ठेव. सगळे सांगतात आहे, पण म्हातारीला कुठलं चैन पडतो. तिला आता घरात कामाची एवढी सवय, तिकडे तेच फक्त आहे तिचं आतापर्यंतचं लक्ष. तिला वाटतं मी जर घराकडे अशी झोपली राहिली खाटल्यावरती तर घरात कोण लक्ष देत, त्या मूलकरणे घेतात, कामं करतात, बरोबर करतात आहे नाही, सुनेचं लक्ष आहे की नाही, सांडोबड होत का, अशा अनेक भानगडी, ते कोण लक्ष देईल. त्याच्यामुळे तिचं तिकडेच लक्ष आहे. अजून सगळ्यांनी सांगितलं ते. एकदा काय होतं,
काहीतरी आईचा हा बोलण्याचा आवाज येतो. ही म्हातारी काहीतरी बडबड करते, बोलते म्हणजे, अरे केव्हा. मुलगा येतो पटकन बाहेर. काय झालं आई, काय म्हणते. अगं आई आई काय झालं, काय झालं. मारणीस काय नाही म्हणते. केव्हा केव्हा काय म्हणतेस. कुसुमीला काही समजत नाही. काय म्हणतात सासूबाई. पण तिला वाटतं सासूबाईंना देवाची आठवण आली वाटते, म्हणून ती म्हणते, केशवा माधवा तुझ्या नामात देव उठवा. केशवा माधवा तुझ्या नामात देव उठवा. सून बिचारी सासूसाठी गाणं म्हणून राहिलीये, भजन म्हणते, पण त्या सासूचं काही लक्षच नाही तुझ्याकडे. त्यांचं लक्ष पूर्ण सासूचं लक्ष पूर्ण घरात. ते आपली केव्हा केव्हा करून राहिली. आता नात येते आतून बाहेर, पण तिच्या ना लक्षात येतं. ती बाहेर जाते आणि पडवीमध्ये एक वासरू त्यांच्याच घरातलं केरसुणी खात असतं. ती बिचारी मुलगी बरोबर ती केरसुणी कासऱ्या कुंडातून बाहेर काढते, वासराला जागेत बघते. केरसुणी आपल्या आत्मजागच्या जागी नेऊन ठेवते. झालं, म्हातारी शांत झाली, तिची बडबड थांबली. ते केव्हा म्हणजे केरसुणी वासरू खात. आता तो वासरू केरसुणी खाते, तिच्याने पाहत नव्हतो. एवढी नवीन घेतलेली केरसुणी खराब होईल, लक्ष नाही घरात कोणाचं. तर किती काही झालं तरी संसारातलं लक्ष काही जात नाही आणि त्या परमेश्वराकडे लक्ष काही जागत नाही. पंढरीनाथ महाराज की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. तर लहानपणी काही कोणी सांगणार आहे का देवाचं नाव हे खेळण्याचंच वय असतं. पण तरुणपणी मात्र जर कोणाला म्हटलं, अरे आता जरा देवाकडे लक्ष द्या, लक्ष घाला, देवाचं काही नाव घ्या. कोणाला म्हटलं मला पोचून दे रे, त्यानं माझ्यावर प्रवचनात चालतो का, कीर्तनाला चालते का, ऐकूचा आत्ता कुठे वेळ आहे आम्हाला, नंतर करू आम्ही. खूप आयुष्य पडलंय पुढे, आत्ता कुठे संसारात जबाबदार आहे, संसाराचं उपभोगायचं असं तरुण मंडळी म्हणते. ठीक आहे, 50 उलटली, 60 आली, मग काय झालं हो. गात्रे आपुडली, गती बिघडली, दंतावली भंगली, डोळे कान मंदले, लडबडे लाळे मध्ये जीवली. अशी सगळ्यांची अवस्था होते. सगळे अवयव जोर जोरात हाका मारू लागतात. गुडघ्याने चालता येत नाही, डोळ्याने त्रास होतो, हार्टचे ऑपरेशन सुरू होतात. आणि जे आधी ठरवलेलं असतं, मी नंतर पारायण करेन, मी नंतर ज्ञानेश्वरी वाचेन, मी नंतर दासबोध वाचेन, कसं काय कसं काय काही जमत नाही हो. थोडक्यात मग समाधान मानून घ्यायची वेळ येते. म्हणून सांगायचं तात्पर्य काय, तारुण्य हीच अतिशय उत्तम अवस्था आहे. नामस्मरणासाठी शरीर त्यावेळेला क्रियाशील असतं, कोणतेही काम पटकन करता येतं, सहसा उत्साह असतो त्यावेळेला. म्हणून तारुण्यातच करायला पाहिजे. पण तारुण्यात काय होतं, तारुण्यामध्ये लोकांना कुठे वेळ नाही होणार. सध्याची सगळी जीवन पद्धती या विज्ञान युगामुळे किती बदलून गेलेली आहे हो. झोपेतनं झोपल्यापासून तर रात्री पुन्हा अंथरुणा पडेपर्यंत, झोपेत उठल्यापासून रात्री अंथरुणापर्यंत क्षणाचीही कोणाला पुसंत नसते. सगळे अगदी आपापल्यामध्ये इतके व्यस्त असतात. माणूस सुद्धा म्हणजे पोटापाण्यापुरता व्यवसाय सगळ्यांनाच करावा लागतो आपापला संसार सांभाळायला. पण या व्यतिरिक्त सुद्धा अनेक व्याप, अनेक भानगडी माणूस आपल्या मागे लावून घेतो. रोज संध्याकाळी काहीतरी कार्यक्रम असतोच बघा. कधी काय शॉपिंग करायचं आहे, तर कधी काय सिनेमाला जायचं आहे, तर कधी एखाद्या मंडळात कार्यक्रम आहे, कधी बीसीला जायचंय, कधी काय वाढदिवस आहे, कोणाच्या लग्नाची पार्टी, असे असंख्य कार्यक्रम सतत सुरूच असतात. माणूस अतिशय उत्सवप्रिय झालेला आहे. सेलिब्रेशन हा शब्द ते एवढा बोकाळला आहे की नाही, उठसूट सेलिब्रेशन, कशाचंही सेलिब्रेशन करायचं छान मनासारखं झालं की, असे आहे सध्या माणूस. अशी उत्सवप्रिय झाली. याशिवाय तो आता मोबाईल आपला
त्यांनी तर लोकांचं जीवन म्हणजे बरबाद केलंय असं मी पूर्ण म्हणत नाही, कारण उपयोगाचा पण आहे तो मोबाईल तेवढाच. परंतु अति तेथे माती जास्ती त्याचा उपयोग झाला तर ते म्हणजे व्हॉट्सअप. आजकाल मोबाईलमध्ये ते व्हॉट्सअप, गुगल आणि फेसबुक आणि हे गेम्स असतात खूप सारे, ते सगळे जण आपले म्हातारे पण वापरतात. हो, त्यात किती वेळ जातो, वेळेचा किती आपण होतो. वाढदिवसाच्या बद्दल काही बोलायलाच नको. वाढदिवसात सगळ्यांचे वाढदिवस असतात. सगळ्यांच्या घरात लहानापासून म्हाताऱ्यापर्यंतचे वाढदिवस होतात. अगदी घरातल्या एखादी मोठी वस्तू, तिचा वाढदिवस, घराचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, याचा वाढदिवस, घरात कुत्रे मांजरे पाळले असेल त्याचा सुद्धा वाढदिवस होतो. हो, आणि हा वाढदिवस तरी काय असं काही थोडक्यात होतो का? तो रात्री 12 पासून सुरू होतो. आजकाल पूर्ण 24 तास वाढदिवसात जातात. थोडक्यात गोडी नाही. पूर्वी कसं वाढदिवसाची पद्धती सोज्वळ होती. हो, पण आता तसं राहिलं नाही. 5 तारीख वाढदिवस म्हणजे काय? वाढदिवस म्हणजे तुमच्या आयुष्यात प्रत्येक एक दिवसची जी वाढ होत असते त्याबरोबर तुमच्या अनुभवात आणि ज्ञानात भर पडत असते. म्हणून वाढदिवस महत्वाचा असतो. तरी सुद्धा शंकराचार्यांसारखे संत सांगतात की आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं पश्चायान्ति गता पुनर्न दिवसः कालो जगत्पक्षकः. विश्वपासनेमध्ये लिप्त असलेलं यौवन आणि माणसाचं आयुष्य काय सतत भक्षण करीत आहे. गेलेला एकही क्षण पुन्हा कधीही पाहायला मिळत नाही. 84 लक्ष जन्मानंतर मनुष्य देहाची प्राप्ती झालेली आहे. मग याचं सार्थक करायचं असेल तर काय करायचं? नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही, आणि तेही तरुणपणातच करावं लागेल. कारण म्हातारपणात काय होतं ते आपण आत्ताच पाहिलंच. राम नामे श्रवणे रसना छंदती येना सतत जडावा राम सदोदित गावा गावा. राम नामे श्रवणे रसना बाल्यदशा लहानपण, बालपण आणि म्हातारपण, 3 जर अवस्था धरला, अवस्था आपल्या शारीरिक, तर मग लहानपण खेळण्यात जाणारच, बालपण, तारुण्यामध्ये कामवासना आणि संसाराचा गाढा उठण्यात चाललं जातं. आणि तर म्हातारपण कोणती अवस्था राहिली? मग म्हातारपण हीच तर अवस्था राहील. पण म्हातारपणात शरीर खिळखिळ होऊन जातं. आणि मग म्हातारपण आलं म्हणजे काय? घोडा मैदान जवळ झालं. मग कोणत्याही वेळी क्षणी वेळ येऊ शकते माता. त्यामुळे क्षणाचेही संत न घालवता, वेळ वाया न घालवता नामस्मरणाला लागूया आपण. जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदं. जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदं. जय मुरलीधरं देवं वन्दे द्वारकाधीशं. 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 जय जय माधवं कृष्णं
नामस्मरणाबद्दल सांगतात, अवसर बार बार नहीं आवे, अवसर बार बार नहीं आवे, जाना है तो कुछ कर ले भलाई, जाना है तो कुछ कर ले भलाई, यह संसार ओस का पानी, यह संसार ओस का पानी, पलखन में उड़ जावई, पलखन में उड़ जावई, अवसर बार बार नहीं आवई, अवसर बार बार नहीं आवई। सूरदास कहे हरि मिलन को, सूरदास कहे हरि मिलन को, हरि के गुण तुम गावई, हरि के गुण तुम गावई, अवसर बार बार नहीं आवई, अवसर बार बार नहीं आवई। सूरदास महाराज सांगतात ते अवसर म्हणजे संधी, ही संधी काही पुन्हा पुन्हा मिळत नाही हो। नरदेहाची संधी, नरदेह प्राप्त झालाय, ही संधी फक्त एकदाच मिळते आणि आपल्याला मृत्यू तर आहे, तेव्हा तर या जगातून जायचंच आहे हे जर माहित आहे तर मग चांगले कर्म करू, सत्कर्म करून का न जा, नाही का? सूरदास महाराज म्हणतात की सत्कर्म करून जा म्हणजे आपल्या नरदेहाचं धन्य होईल। हा संसार कसा आहे, दवबिंदू प्रमाणे आहे, क्षणभंगुर आहे, तात्काळ नष्ट होणार आहे। म्हणून जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका पाहिजे असेल, मुक्ती पाहिजे असेल तर नामस्मरण करा। नामस्मरण नामाशिवाय दुसरा पर्याय नाही, नाही तर मग पुन्हा त्या फेऱ्यामध्ये जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकायची वेळ येते। जसं एक अंधळा असतो बघा, एक अंधळा मोठ्या पटांगणामध्ये फिरत असतो, त्या पटांगणाला एक फाटक असतं आणि कुंपण पण असतं, त्याला फाटकातून बाहेर पडायचं आहे, तो त्या पटांगणात फिरतोय, एक हात असा धरून धरून तो चालतोय जेणेकरून फाटक आलं तर त्याच्या लक्षात येईल म्हणून तो चालतो आहे। पण काय त्याचं पूर्वसंचित पूर्वकर्म दुर्दैव त्याचं आलं पहा, तो हात नेमका खाली करतो आणि त्याच वेळेला ते फाटक येतं, मग काय त्याला कसं करणार? हात खाली केल्यावर आंधळा आहे, फाटक आलंय म्हणून कसं करणार? तो आपल्या चालून राहिला, थोड्या वेळाने पुन्हा तो हात असा करतो, पण फाटक आले की नाही, फाटक राहतं मागे, तो जातो पुढे, मग पुन्हा फाटक येण्यासाठी काय होईल? पुन्हा एवढा मोठा चक्कर त्याला मारावा लागेल। तसंच हे माणसाचं होतं, माणूस म्हणजे हा पटांगणात फिरणारा हा जीव आहे नुसता, हा अज्ञान म्हणजे आंधळेपण आणि फाटक म्हणजे नरदेह। त्या अज्ञानामुळे नरदेहाची प्राप्ती झाली, लक्षातच येत नाही आणि त्यामुळे तो बाहेरच नाही पडू शकत फाटकाच्या। हा संसार म्हणजे आहे ना आपला, हा साखरेच्या भांड्यात ठेवलेलं विष आहे, विष। वरून असं सुंदर वाटतो छान संसारात पडले की, नंतर किती खास कळे किती असतात ते नंतर लक्षात येतं ना, तसं आहे हा संसार म्हणजे मृगजळ आहे हो, मृगजळ आहे। तर क्षणिक सुख पाहिजे आहे की चिरंतन निरंतर सुख पाहिजे आहे? तर चिरंतन निरंतर सुख पाहिजे असेल ना तर मग संतांनी सांगितलेला परमार्थाचा मार्गच आचरावा लागेल। पण परमार्थ म्हणजे तरी काय हो? मग परमार्थ म्हणजे काय करायचं? परमार्थ म्हणजे परमेश्वराचं भक्ती करायची, भजन पूजन कीर्तन या माध्यमातून संतांच्या सद्ग्रंथांचं वाचन करायचं, संतांच्या सहवासात राहायचं, चांगली कर्म करायची आणि आपली आत्मोन्नती करून घ्यायची, हाच झाला परमार्थ। हा परमार्थ अतिशय सोपा आहे हो, साधा आहे, सरळ आहे आणि याचं फळ सुद्धा अगदी तात्काळ मिळते बरं। समर्थ रामदासांनी तर म्हटलेलं आहे की जो परमार्थ करत नाही त्याला भिकारी समजावं। पण हा परमार्थ आतून घडायचा असेल ना तर मागच्या जन्मीचंही पुण्यकर्म पाहिजे, तरच हातून परमार्थ मात्र घडतो। आणि हा परमार्थ सद्गुरूच्या बोधातूनच घ्यावा। सत्संगाविण ज्ञान मिळेना सद्गुरु बोधाचे, सद्गुरु बोधाचे करावया सत्संग पाहिजे, वाचन शास्त्राचे गड्यांनो वाचन शास्त्राचे, शास्त्र वाचण्या आधी पाहिजे मूळचीच बुद्धी, गड्यांनो मूळचीच बुद्धी, बुद्धी मिळा गड्या पाहिजे जोड सुखाची, गड्यांनो जोड सुखाची। असं आहे तर हे
हरी उच्चारणे अनंत पापराशी जातील दया शिक्षण मात्र तृण अग्निमये समरस झाले नामे जपता हरी. आवाज येतोय ना. गवताचा कितीही मोठा भारा असला ना तरी अग्नीच्या अगदी बारीकच्या ठिणगिणी क्षणात भस्म होतो. त्याचप्रमाणे पापांच्या राशी जरी असल्या तरी नामस्मरणाने नाहीशा होतात. ही सृष्टी आहे ना, या सृष्टीतील प्रत्येक वस्तूला शेवट आहेच. मृत्यू तर ठरलेलाच आहे ना. लाख मोलाची रत्न जरी खर्च केली तरी एकही क्षण आपल्याला पुन्हा कधीही पाहायला मिळणार नाही. समर्थ रामदासांनी दासबोधात लिहिलं आहे ना, मृत्यू न म्हणे हा महंत, मृत्यू न म्हणे हा संत, मृत्यू न म्हणे हा बलाढ्य, मृत्यू न म्हणे हा धनाढ्य. मृत्यूला भेदभाव नाही, सगळ्यांना मृत्यू सारखाच आहे. सगळे घोडे 12 टक्के. ज्याची आयुष्याची दोरी संपली त्याला जावंच लागतं. प्रत्येकाची आयुष्याची दोरी किती मोठी आहे कोणाला माहित आहे? नाही माहित. 2 फूट आहे, 4 फूट आहे, 10 फूट आहे, हे कुठे माहित आहे? पण मृत्यू अटळ आहे हे माहित आहे मात्र. मग मृत्यू जर अटळ आहे तर त्याची वाट न पाहताच आधीच नामस्मरणाला सुरुवात करावी. पूर्वरंगामध्ये जे सुरुवातीचा जो अभंग घेतला आहे नामस्मरण, ते ध्यानात ठेवावं सगळ्यांनी. भक्त मंडळींनी असं संत मंडळी सांगतात आहे, एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरसी करुणा स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. जगदम्ब उदयोस्तु. सद्गुरु समर्थ स्वामी रामदास महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. ते दिसू दे ना, काही हरकत नाही. वगैरे हां. महाराष्ट्राला संतांची खाण म्हणायला काहीच हरकत नाही. कारण महाराष्ट्रात एवढे संत होऊन गेले. त्या संत परंपरेच्या यादीमध्ये पुरुषांच्या बरोबर स्त्रियांचाही वाटा खूप मोठा आहे. संत बहिणाबाई, संत जनाबाई, संत सखूबाई, संत कान्होपात्रा अशा कित्येक तरी संत स्त्री संत होऊन गेले आहेत. आणि या सगळ्या संतांनी परमेश्वराची खूप भक्ती केली आहे, अपार कष्ट सहन केले त्याच्यासाठी. आणि त्यांच्या उत्कट भक्तीने शेवटी परमेश्वराला सुद्धा आपलं आसन सोडून भक्तासाठी धावत यावे लागलेलं आहे. असे कितीतरी प्रसंग आहेत. आणि परमेश्वर मग भक्तासाठी कोणतेही काम करतो, संकटात धावून येतो. अशाच एक संत सखू याचं आपल्याला आज आख्यान थोडक्यात पाहायचं, चरित्र पाहायचं आहे. कराड नदीच्या कराड क्षेत्रामध्ये कृष्णा नदीच्या किनारी एक विश्वंभर भट नावाचे एक सावकार राहत होते. त्यांना एक दिगंबर नावाचा मुलगा होता. कुपावर होता मुलगा, लग्न व्हायचं होतं. दोघही जण अतिशय सज्जन साधे होते स्वभावाने. जरी सावकारीचा धंदा असला त्यांचा तरी सुद्धा, पण घरातली जी बाई होती म्हणजे विश्वंभराची बायको आणि दिगंबराची आई, ही मात्र एकदम जरा तेज होती. तिला थोडासा आपल्या श्रीमंतीचा थोडा ताठात होता. एकदम ताठात तवरातच राहायची. पूर्ण सत्ता तिची होती घरामध्ये. तिच्याशिवाय कोणाचं काही चालणार नाही. मुलाचं नवऱ्याचं काहीही चालत नव्हतं घरामध्ये. एकदा नेहमीप्रमाणेच
हिचं नाव म्हासा म्हासा काकू आपण यांना म्हणतो. हा म्हासा काकू एकदा नदीवर निघाला. पूजेसाठी सोळ्यातलं पाणी आणायचं होतं. छान ठळक कसे सुंदर दागिने घातले आणि नऊवारी सारखं जरीचं छान लुगडं घातलं. हातात गागर घेतली आणि म्हासा काकू नदीवर जाण्यासाठी निघाल्या. नदीवर जशा पोचल्या बाकीच्या बायका होत्या त्या बिचाऱ्या बाजूला झाल्या, जागा करून दिलीत. म्हासा काकूंना हो सगळ्यांना माहित होतं म्हासा काकू स्वभाव कसा आहे ते. एक मुलगी पण होती बरं तिथे, 13-14 वर्षाची एक मुलगी पण ती पण पाहत होती म्हासा काकूंकडे. म्हासा काकूंनी पाणी भरलं आणि परतू लागल्या. परतताना साहजिकच ती मुलगी उभी होती ना ती त्यांच्या नजरेस पडली. छान आहे मुलगी, एकदम त्यांना खूपच आवडली. सुंदर आहे हो, नाकी डोळस किती छान आहे. आपल्या दुग्याला ही मुलगी खूपच छान दिली. हिला आपली सून करायचं म्हणजे काय कसं हो, गरीबाची वाटते आहे पण छान टळक चांगले दागिने घातले ना आणि शालू शिले घेतले की सुंदर दिसेल असं त्यांच्या मनात आलं. एकदा का म्हासा काकूंच्या मनात काय आलं की ते पूर्ण करायला चरायचं बस. ते गेला त्या सखू मुलीजवळ, तिच्याशी गोष्टी करायला सुरुवात केली. ती म्हणे, माझं नाव सखू, आम्ही ब्राह्मण आहोत आणि आषाढी कार्तिक वारीला आम्ही दरवर्षी पंढरपूरला जातो. असं तिच्याशी गोष्टी करत करत बोलत बोलत जिथे सखूचे आई वडील होते तिथे ती मंडळी पोचली. सखू आणि म्हासा काकू पोचल्या. पोचता क्षणीच मुद्द्यालाच हात घातला म्हासा काकूंनी. ओ पंत, ही मुलगी आम्हाला तुमची खूप आवडली हो, खूपच आवडली, सुंदर आहे. पंतांना काही समजेस ना, एक बाई येते काय मुली बघून एकदा आवडली म्हणतो, त्यांना काय समजलंच नाही. ते एकदम असे पाहू लागले. पंतांच्या चेहऱ्यावर हा भाव पाहून म्हासा काकू पुन्हा म्हणतात, अहो पंत, तुमची मुलगी आम्हाला सून करून द्यायची इच्छा आहे. अहो हे कसं शक्य आहे पण? अहो आम्ही खूप गरीब आहोत हो, आम्ही तुमच्या पासंगालाही पुरणार नाही. त्याची काळजी नका करू तुम्ही, ते सगळं आम्ही पाहते. तुम्ही फक्त पंत हो म्हणा. पंत विचारात पडले, काय करावं. पण शेवटी म्हासा काकूच त्या. आपलं म्हणणं दुसऱ्याच्या कसं गळी उतरवायचं, कसं आपलं वधवून घ्यायचं, कबूल करून घ्यायचं चतुर होत्या त्या. ही कला त्यांना अवगत होती. मग काय बिचारे सखूचे आई वडील हो म्हणाले, तयार झाले. आणि मग दिगंबराचा आणि सखूचा थाटा माटात विवाह संपन्न झाला. शुभ मंगल झाले. सगळे जण आनंदात होते. सखूच्या आई वडिलांना आनंद झाला. एवढं चांगलं स्थळ मिळालं. जावई छान आहे, बरोबर गरीब दिसतो स्वभावाने, दिसायलाही चांगलं आहे, घर सगळं छान आहे, आणखी काय पाहिजे ना. ते सगळं हवं ते सगळं सखूला मिळालं आहे. आनंदात होती सखूच्या आई वडील. 3-4 दिवस झाले. मग आता सखूच्या आई वडिलांनी ठरवलं आता पंढरपूरला जायला पाहिजे आपल्याला. मग ते सखूचा निरोप घ्यायला आले. सखूची आई सखूला म्हणते, सखू बाळ, तुला काही सांगायची गरज नाही, तू समजदार आहे, खूप मला माहित आहे. पण तरी पण सांगते हो की तू सासू सासरे पती सगळ्यांची चांगली सेवा कर. त्यांना काय हवं नको नीट पहा, काळजी घे त्यांची. तुमचे काम त्रागा करून करू नको बरं, आनंदी चेहऱ्याने काम कर. आपल्या स्वभावाने सगळ्यांना जिंकून घे, सगळ्यांची आवडती हो. असं सखूच्या आईने सखूला सांगितलं. सखूने आईला नमस्कार केला आणि वडिलांच्या पाया पडायला गेली. वडील म्हणाले, सखू, तुला आईने सगळ्या सूचना केल्या आहेत. मी तुला फक्त एकच गोष्ट सांगतो, पण खूप महत्वाची आहे ती. ती म्हणजे कोणतीही परिस्थिती आली तरी नामस्मरण सोडू नको, परमेश्वराला विसरू नको. परिस्थिती कधी सारखी राहत नाही, नेहमी बदलत राहते. संपत्ती वा विपत्ती कैसीही पडो कालगती, परी नामस्मरणाची स्थिती सांडो नये. अहो येता जाता वदनी वदता ग्रास घेता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास घेता. घरी दारी शय्ये वरिरती सुखाचे अवसरी,
समस्तांची लज्जा त्याची भगवत चिंतन करी. असा सखूच्या वडिलांनी सखूला उपदेश केला आणि ते निघाले. पंढरपूरला जायसाठी दोघे जण निघाले. नेहमीच जात होते, पण यावेळेला काही अघटित घडायचं होतं. पंढरपूरला पोहोचले ते. त्यावर्षी पंढरपूरला खूप महामारीची साथ सुरू झाली होती. अनेक लोक मृत्युमुखी पडत होते आणि त्याच्यात सखूच्या आई वडिलांचाही मृत्यू झाला. फार वाईट झालं हो. त्या दोघांना सखूला ओळखणारा तिथे एक वारकरी होता. तो आला, मग सखूच्या सासरी आला ही बातमी सखूला सांगायसाठी. त्याने सखूला बातमी सांगितली तिच्या आई वडिलांच्या मृत्यू झाल्याची. काय झालं ऐकून सखूला आभाळच कोसळलं हो. भळा 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 डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. अरे देवा, अरे काय केलं देवा तू हे? अरे माझ्या आई बाबांनाच दिवस तू. आता मला माहेरच नाही राहिलं. देवा आता मी काय करू? देवा आता तूच माझ्या मायबाप हो. देवा तूच माझ्या मायबाप होता आता. असं देवाला तिने करुणा म्हटली. देवा मला माझ्या वडिलांनी नामस्मरण करायला सांगितलंय. आज लागलीच मी नामस्मरण सुरू करते आणि ती नामस्मरणाला तिने लागलीच त्या दिवसापासून सुरुवात केली. विठ्ठल 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 विठ्ठल. सखूचे नामस्मरणाला सुरुवात झाली आणि संसार सुरू झाला. छान संसार सुरू होता. सगळी सगळ्यांची सेवा करत होती. सखूच्या सासू मासा अतिशय सखूवर खुश होत्या. अगदी खूप आनंद होत होता ना. वा वा, किती छान सून मिळाली आहे, किती नम्र आहे, कधी काम कसे छान करते, आनंदाने कंटाळा नाही करत. येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांना असा काकू आपल्या सुनेचं कौतुक सांगू लागल्या. अहो भाग्य पाहिजे अशी सून मिळायला. मी नशीबवान म्हणून मला अशी सून मिळाली. असं ज्याला त्याला त्या सुनेचं कौतुक सांगू लागलं. घरात छान वातावरण होतं. पण म्हणतात ना, अति तेथे माती, अति गोडात किडे फार. असं तसं झालं आता सखूच्या संसारात. कोणी कोणी असतात ना विघ्न संतोषी लोक, त्यांना पाहत नाही हो. पण ते सासू सुनांचे एवढं छान जमत आहे, एवढी सून छान आहे. शेजारच्यांना वगैरे कोणाकोणाला असं कधी कधी पाहत नाही. अशीच एक शेजारी असते ती, तिला काही हे पाहत नव्हतो. तिला त्याच्यामध्ये विष घालवायची, भांडण लावायची इच्छा होतीच नाही तिला मनामध्ये खूम. आणि असं आहे, घरामध्ये भांड्याला भांडण लागलं तर थोडा तर खडखडाट होणारच ना. आणि मग थोडीशी कुरबुर, थोडी तू माय होणारच. आता सखूच्या संसारातही तू मायमेला सुरुवात झाली. कशी एकदा या मासा काकू दुपारचं जेवण बिवण आटपून आपल्या शेजारी थोड्या बसायला म्हणून गेल्या. शेजारच्या बाईला दिसलो, लांबून येतात ते मासा काकू आणि एकट्याच आहे. छान संधी आता, तिला तेच पाहिजे होतं. एकट्या येतात ते म्हणजे आता चुकले करायला बरं असं तिला वाटलं. शेजारणीला आल्याच मासा काकू घरात. जशा घरात आल्या तशा कुत्सितपणे ती म्हणते, सखू नाही आली. माहित होतं पण सखू नाही, पण मुद्दा नाही. ती न जरा कामात नाही. तेवढंच काम तिला, दुसरं येतच काय कामाशिवाय. सुनेला आमच्या सुना नाही बा अशा मुलकरण्यासारखी काम करणार. अहो माझ्या सुनेला सुद्धा मी कितीदा सांगितलं, पण ती कुठे ऐकते. तुमची सून पण तुम्ही खूप भाग्यवानच आहो. नशिबानच माझी छान सून मिळाली. आमच्या सून नाही ते असं करत ऐकणार. असं काकूंना वाटलं काय म्हणायचं काय आहे हिला. अहो मासा काकू, तुमचे सुनेचे किती लोक बेळबेळ करतात, वाटेल ते बोलतात सुनेबद्दल. काय काय म्हणतात सांगा तरी एकदा, सांगून टाका एकदा, म्हणजे तुमच्या मनात खुटखुटन तरी नाही राहणार. असं तेव्हा माझा काकू म्हणाला तर शेजारीला वा 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 वा, आता तवा कसा मस्त गरम झाला आहे.
बारूद पण भरून झाली आहे. मग आता एकदा ठिणगी लावली की धमाका. काय म्हणता सांगून टाका असं म्हटल्यावर मग त्या शेजारी म्हणते माणसं काकूंना, तुमची सून कशी आहे म्हणे. काय दिवसभर घरामध्ये म्हाताऱ्याचं विठ्ठल करत असते म्हणे. हो, एवढ्या तुमच्यासारख्या घरामध्ये पडल्या श्रीमंत आधी असेल ती गरीब टाळकुट्याची मुलगी, म्हणून काय झालं. आता तू श्रीमंत घरात पडली ना ती तुमच्याकडे, मग आता शोभतं काय असं दळभद्री लक्षण भिकाऱ्यासारखं. काय विठ्ठल करत बसते आपली. आधी होता वाघ्या, दैव लोके झाला पाग्या. मूळ त्याचा कोटराई नान मूळ सभाके जाईना. आधी होती दासी, पट्टराणी केली तिसी. तिचं हिंडणे फिरणे राहीना, मूळ सभाके जाईना. असं म्हटल्याबरोबर मासा काकूंना मात्र झोमलं होती सगळं बोलणं. हो, मी काही माझ्या सुनेला डोक्यावर मिरे वाटू देणार नाही तुमच्यासारखे. मी कुठे हो माझ्या सुनेला चांगले धाकात ठेवते. त्या मेल्या त्या आपल्या त्यांच्या नवऱ्याच ऐकतात ना. ते आमचे नवरे हो ते बायकांच ऐकतात ना. असं म्हटलं बरोबर माझं पण म्हणजे माझं बी काय असंच आहे की काय. त्यांच्या मनात शंका आली आपल्या मुलाबद्दल. तर गेल्या भरा दिगा कसा आहे त्यांना पाहिजे होतो. दिगा काय करतो. बरं घरी गेल्या. त्यांच्या सुप्त अहंकार आता जागृत झाला आणि त्या अहंकाराला आता त्यांनी समाधान व्हावं म्हणून सखूचा छळ करायला सुरुवात केली. घरी गेल्याबरोबर सखूला सांगितलं, तू आधी त्या काळ्याचं नाव बंद कर घेणं घरात असं म्हटलं. आणि तिला खूप काम, तिच्या 2-3 नोकर ते सोडून टाकले. थोडे मोठे कपडे, धुतलेलेच कपडे पुन्हा, भांडे पुन्हा, एवढा मोठा ढीग भांड्यांचा. खूप कामाला तिला झोपलं. बिचारी सखू शांतपणे सर्व करत होती. पण ती एकच म्हणाली मात्र सासूबाईंना. ती म्हणाली, सासूबाई तारुण्यामध्येच तर नामस्मरण करायचं आत्ताच सुरुवात करायला पाहिजे ना. मग म्हातारपणी शरीरात किळकळ होतं तेव्हा कसे जमेल. हे जास्ती शाळेवर दाखवू नका. मला अक्कल शिकवतो हे. लक्षात ठेव, माझ्याशी गाठ आहे तुझी. झापलं चांगलं तिला सखूला. मासा काकू बिचारी सखू काय बोलणार. दुसऱ्या दिवशी नित्याप्रमाणे सखू नदीवर कपडे धुवायला कपड्यांचा मोठा गठ्ठा घेऊन. तेवढाच विरंगुळा नदीवर जाण्याचा. म्हणजे नदीवर पोचली. पण आज नदीवर जशी पोचली तशी एक सुंदर दृश्य तिच्या समोर होतं. दिंडी चालली होती, वारकऱ्यांची दिंडी तिला नजरेस पण दिसली. पाहतच राहिली दिंडीकडे. तिला आपल्या दिवस आठवले. आपण आई वडिलांबरोबर जात होतो वारकऱ्यांबरोबर दिंडीमध्ये. तिला खूप आनंद झाला ते दृश्य पाहून. भराभरा तसे कपडे टाकले, बादली टाकली आणि गेली भर त्या दिंडीमध्ये मिसळली. त्या सगळ्या वारकऱ्यांबरोबर ही पण भजनामध्ये त्यांच्या सुरात सूर मिसळून भजन म्हणू लागली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. भजनामध्ये सखू रंगून गेलेली आहे. अगदी तन्मय झाली. तिला भानच नाही कशाचं. की आपण कुठे आहोत, का आहे, कशासाठी इथे आलो, आपण कपडे धुवायला पूर्ण विसरली आहे. पण काय होतं त्याच वेळेला ती कळमळते शेजारी पुन्हा नदीवरती. तिला दिसलं लांबून की सखू त्या दिंडीमध्ये वारकऱ्यांबरोबर भजन म्हणते, नाचते. वा वा वा. तिला खूप आनंद झाला. पण किती छान संधी मिळाली आहे. आता त्या मासका पूर्ण जाऊन सांगते चांगची जिरवते त्यांची. असं तिला वाटलं. फार आनंद झाला तिला मनातून. बरोबर त्या सखूची बादली कपडे घेतले, निघाली घराकडे मासा काकूंच्या. हो मासा काकू, तुम्ही काय करताय घरात बसून. तिकडे तुमची सून बघा वारकऱ्यांबरोबर नाचून राहिली ना. लक्षात काय तुमचं. भूधीट सून तुमची जाते हस्तदुर्नी संतांचा. फुलली लताच जाणो वारा लागता वसंताचा. हो तुमचं लक्ष कुठे मासा काकू, जरा बघा. मासा काकूंना बोलणं ऐकायला आलं. आतमध्ये होत्या त्या, आल्या तरा बाहेर. म्हणजे आता ही सुकू आमच्या घराण्याने पाहिल्या फासणार की काय. खूप चिडल्या होत्या. घरात गेल्या. रे दिग्या उठ,
तू पुरुष आहे की कोण आहेस रे? तुझी बायको तिकडे पळून चालली न त्या वारकऱ्यांबरोबर हात धरून. काय करतोस घरी बसून? चल उठ, घे काठी घे आणि चल त्याच्याबरोबर. दिगू बिचारा उठला. आईने सांगितलं करायचं एवढंच त्याला माहित होतं. उठला, काठी घेतली. स्वतःही माझ्या काकूने काठी घेतली आणि चालली बरा. त्या दिगू, त्याच्या मागे मासा काकू, त्याच्या मागे ती शेजारीन पण खुदू खुदू मनातल्या मनात हसत हसत चालली. काय वा मजा येते तिला पाहायला. तिघाही जण नदीवर पोचले. नदीवर पोचता क्षणीच मासा काकुरी मध्ये मध्ये तो वारकऱ्यांच्या दिंडीच्या मध्ये जो महंत असतो मुख्य, तुळशीचा गळ्यात घातलेला, त्याच्या पायावर हे जोरात लगोली त्याला पाठी काठी 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 जोरात मारतो. काय रे मेल्या, वाऱ्या करतोस? दुसऱ्याच्या बायकाने पळवतोस की काय? असं म्हटलं त्याला. असं म्हणता क्षणी सगळं भजन ते रंग चाललं, सगळं एकदमच थांबून गेलो. काय झालं कुणाला काही समजेच ना. तिकडे त्या दिग्याने काय केलं? दिगा गेल्या सकूजवळ. सकूचे सुंदर लांब सडक सोडले एका हातात, दुसऱ्यात काठी पायात मारत 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 घेऊन गेला. तिघा त्याच्या मागे भासा काकू चालले घरी. घरी गेले. माय एक दोघं घरी पोचले. मागच्या बाजूला सोफ्यामध्ये एक जुना थोडासा जीर्ण झालेला खांब होता. त्या खांबाला दोरीने बांधून सकूला ठेवून दिलं आणि आपण दोघे चालले गेले. कर म्हणे आता घेऊ किती नाव घेतले काळ्याचं. दोघही जण आतमध्ये चालले गेले. सकू बिचारी काय करणार? बांधून ठेवलाय तिला. उभी राहिली नुसती नामस्मरण सतत म्हणजे सुरू होता. बाकी काहीच करू शकत नव्हती. दुपार झाली, संध्याकाळ झाली, रात्री झाली. आता मात्र ती सहन होत नव्हतं तिच्या त्याने. बांधून ठेवलं होतं तिला. उभं राहून राहून पाय दुखायला लागले. भूकही लागली असेल. वय तरी किती होतं तिचं? जास्ती मोठी नव्हती, लहानच होती. किती सहन करणार? ती परमेश्वराचा धावा करू लागली. परमेश्वरा, अरे मला नाही सहन होत आता हे. अरे तू मला माझे दया येत नाही का तुला? मला सोडव याच्यातून. तू गजेंद्राच्या हाकेला धावून गेला, प्रल्हादाच्या हाकेला धावून जातोस. माझ्यासाठी नाही येणार का परमेश्वरा? माझी दया तुला येत नाही का? तुला भक्त काम कल्पद्रुम म्हणतात ना. माझ्यावर दया कर्म परमेश्वरा, माझ्यासाठी धावून ये. अशी अत्यंत काकुळतीने सखू परमेश्वराचा धावा करू लागली. धाव गे बा आज या प्रसंगा, धाव गे बा आज या प्रसंगा, संत सखुबाई पांडुरंगा, संत सखुबाई पांडुरंगा. सासूबाईंनी मला नांदिले, सासूबाईंनी मला नांदिले, मग्न खांबाला मला बांधिले, मग्न खांबाला मला बांधिले. जाणून तू अंतरंगा, जाणून तू अंतरंगा, संत सखुबाई पांडुरंगा, संत सखुबाई पांडुरंगा. आस लागली तव दर्शनाची, आस लागली तव दर्शनाची, इच्छा पुरवावी माझ्या मनाची, इच्छा पुरवावी माझ्या मनाची. कधी पाहिला मी भीमा चंद्रभागा, कधी पाहिला मी भीमा चंद्रभागा, संत सखुबाई पांडुरंगा, संत सखुबाई पांडुरंगा, संत सखुबाई पांडुरंगा. भक्त जेव्हा अगदी उत्कट भावनेने, शुद्ध भावनेने, भावभक्तीने जेव्हा परमेश्वराला आवडतो, हाका मारतो, तेव्हा परमेश्वरालाही दया येते. हो, दयाळू आहे भगवंत. तिकडे पंढरपूरच्या विठोबाच्या डोळ्यातूनही भक्ताचं दुःख पाहून अश्रू येऊ लागले, अश्रूंच्या धारा होऊ लागल्या. त्याला खूप आपल्या भक्ताची दया आली आणि परमेश्वर तिथलं आपलं आसन सोडून सखूच्या घरी हजर झाले. हो, सखूच्या घरी हजर झाले. सखूला आवाज आला, सखू, ए सखू. कोण म्हणते?
सकूला काहीच कळेच ना. आपल्याला तर इथे बंद केलंय, दार बंद आहे. अगं ए सकू, दार उघड. कोण आहे? अगं मी तुझी विटा मावशी आहे. कोण विटा मावशी? कधी नाव नाही ऐकलं, काही समजेच ना सकूला. अगं ए सकू, दार उघड ना. मावशी पण तू कशाला आली? अगं मी तुला भेटायला आले. तुझी कित्येक वर्षापासून भेट नाही ना. मावशी पण तुम्हाला भेटायला नसेल ना, तू परत जा. लग्न झालेल्या मुलीला आई वडिलांनी पाहायचं, माहेरच्या लोकांनी तर एक तर सुखाने नांदताना पाहावं, नाही तर मग मेलेलीच पाहावं. असं सकू मावशीला म्हणाली. विठा मावशी पुन्हा म्हणाली. परमेश्वराने विठा मावशीचं रूप घेतलं होतं. विठा मावशी म्हणाली, अगं सकू दार उघडणं. अगं मावशी मला बांधून ठेवलंय, मी कसं उघडू दार? हो का? असं परमेश्वर म्हणाले. विठा मावशीच्या रूपात असलेले आणि प्रत्यक्ष परमेश्वर स्वतःच सकूच्या समोर हजर झाले. पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि आल्याबरोबर विठा मावशी काय म्हणते, अगं अगं तुला पंढरपूरला जायचंय ना? हो हो हो, मग आत्ताच निघायला हवं. पंढरपूर म्हटल्याबरोबर सकूला एवढा आनंद आला, तिला काही सुचलंच नाही. तिने विठा मावशीकडे पाहिलंही नाही. तसाच नमस्कार केला, घरा घरा निघाली. पंढरपूरला जायच्या इच्छे ओढ तिच्या किती होती की ती रात्र आहे, काळा कुट्टा अंधार आहे, भयान शांतता आहे, एकटी आहे, पण तिला काहीही भात नव्हतं. तिला एकटं वाटतच नव्हतं. आणि ती एकटी नव्हतीच ना. अखंड नामस्मरण परमेश्वर तिच्या सोबतीलाच होता. तिला कुठे एकटं वाटणार आहे? चालून राहिली भरा भरा भरा. सकाळ झाली, पाठ झाली, चंद्रभागा दिसू लागली. खूप आनंद झाला. पण आज तिकडे लक्ष नव्हतं तिचं. अजून पुढे गेली, मंदिर लागलं. भजन टाळ मृदुंग सगळ्याचे कशी जोरजोरात आवाज घुमत होते. पण आज तिकडेही तिचं लक्ष नव्हतं. तिला फक्त परमेश्वराच्या चरणांवर डोकं ठेवायचं होतं. तिला मार्ग माहित होता मंदिरातला. बराबर नेहमीच्या ओळखीच्या मार्गाने ती गेली आणि परमेश्वराच्या पायावर डोकं टेकलं. चरणावर डोकं ठेवलं. 2 मिनिटं झाले, 3 मिनिटं झाले. सकू काही उठेस ना. काही समजेना. बाकीचे लोक चुळबुळ करू लागले. मग तो पुजारी म्हणाले, अहो उठा उठा उठा, खूप जणांना दर्शन घ्यायचं. अजून चिमच्या मागे किती लोक उभे. असं म्हणता म्हणता त्याचा चुकून धक्का लागला आणि तिचं निष्प्राण कलेवर देह एकदम खाली पडलं. सकूचं शरीर खाली पडलं. कुणाला वाटलं काही समजेच ना. एकदम कोलाहल वाजला. हो गुशुक झाली. कोणी म्हणे मेली, कोणी म्हणे देवाच्या दारी मरण आलं, चांगली गोष्ट. कोणी म्हणे असं कसं झालं बाई भलत्या कोणतीचकडे. असे तऱ्हेची कुचकुच कुचकुच लोकांची सुरू झाली देवळामध्ये. एकदम वातावरण बदललं. थोडा वेळ झाला पण कोणीच तिला ओळखीचं येत नव्हतं समोर. ही एकटीच आलेली दिसत होती. मग शेवटी त्या काही 3-4 जणांनी तिला देवळाच्या थोडस बाहेरच्या भागात आणून ठेवलं. ते कोणी ओळखीचं दिसेल तर येईल बाबा, आमच्या ओळखीचं आहे म्हणून. ही कोणीच आलं नाही. मग काय, त्या पंचांनी तिथल्या आणि 3-4 जणांनी मिळून काही पैसे गोळा केले आणि तिचा अंत्यविधी उरकला. श्रोत्यांनो, तुम्हाला असं वाटेल की गोष्ट ती संपली, सकू गेली, आता काय मग? पटच नाहीये. आताच खरी गमत आहे पुढे. पहा तिकडे काय होतं. सकूच्या सासरी सकू प्रत्यक्ष परमेश्वर सकूच्या रूपामध्ये आपल्याला ते बांधून देतात आणि उभे खांबापाशी वाट पाहतात ती सकाळ केव्हा होईल. सकाळ झाली. मासा काकू आल्या पाहायला आपले. सकू जिवंत आहे का मेली आहे का कशी आहे? पाहायला आल्या तर काय, सकूच्या रूपात असलेले देव म्हणजे सकू म्हणते, सासूबाई आता नाही सहन होत मला, सोडा ना मला आता. किती दुखू लागलं हो, रक्ताळलं माझं अगदी शरीर. तुझ्या काळाचं नाव घेतेस ना? नाही मी आता नाही घेणार मी नाव. हो त्याच्यामुळेच तर मला एवढा त्रास सहन करावा लागला. सासूबाई मी नाही घेणार आता, काळाचं नाव नाही घेणार मी आता. खरं सांगतेस ना? सोडल्यावर पुन्हा घेशील तर? नाही 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 मी नाही घेणार सासूबाई, खरंच नाही घेणार. असं म्हटल्यावर कबूल करून घेतलं असं का तुम्ही, आणि मग तिला सोडलं. सकूला सोडलं. ते देवच होते सकूच्या रूपात असलेले. पण आता सकूचं सगळं काम करायचं होतं ना. धुणं भांडी स्वयंपाक सगळं काही सकूचं सुरुवात केली देवांनी करायला. सकूच्या घरी आज स्वयंपाक केला.
परमेश्वराने स्वयंपाक केला. काय बाबा सगळ्यांना इतका आवडला. आज काही वेगळीच चव आहे बाई, अमृतासारखी चव लागते स्वयंपाकाला. अहो कोणी नुसती भाजी तर भाजीच खाऊ लागले, वाट्याच्या वाट्यावरच पिऊ लागले. कोण नुसतं मिठं किती छान लागतं. साधा साधा पदार्थ पण इतका सुंदर लागत होता. आज काय झालंय कोणाला काही घरातला समजे ना. काय असतो सगळे जण तृप्त झाले पिकू जेवून. असे छान दोन तीन दिवस झाले. आणि मग एक दोन वारकरी त्यांच्या घरी आले एक दिवस. ते वारकरी म्हणाले, अहो तुमची सून सखू ती मेली पंढरपूरला. काही दडदड असं बोलू नका, तोंडात येईल ते जीभ सोडून टाकेल. अहो खरंच सांगतो, माझी सून जिवंत आहे. अहो आम्ही तिला आताच तिचा अंत्यविधी करून आलो. कसं शक्य आहे? कुठे आहे दाखवासून? आहे, थांबा तुम्ही. ती येते नदीवर गेलीये तोपर्यंत थांबा. काही बोलू नका, उगीच मनात येईल ते, तोंडात येईल ते. असं कापून त्यांना चुपचाप असं. मग इकडे पंढरपूरला आता परमेश्वर नव्हते ना, पण त्या रुक्मिणी मातेला मग पुण्याचं काही कर्म ना. एवढा सगळा भार एकतरी सांभाळायचा भक्तांचा. ते रुक्मिणीला म्हणते ना काही जमत नव्हतं. जमेल कसं जमेल त्यांना कर्म ना. रुक्मिणी मातेने काय केलं मग मंत्राच्या बळावरती सखूला पुन्हा जिवंत केलं. सखू म्हणाली, माते तू मला कशाला जिवंत केलंस? आणि रुक्मिणी माता देवी म्हणे, आता तू घरी जा तुझ्या. नाही मला त्या नरकात पाठवू नको, मी नाही जाणार. अगं तुला काही माहित आहे का, तो ब्रह्मांड नायक परमेश्वर आहे ना, तुझ्या घरी तुझे धुळ भांडणे सगळे काम करत आहे. काय म्हणजे मला परमेश्वर दर्शन झालंच नाही? अरे अरे हे काय केलं देवा तू? फार वाईट वाटलं तिला. असं म्हटल्यानंतर मात्र ती निघाली ताबडतोब पुन्हा आपल्या घरी जायसाठी. पुन्हा रात्रीचा प्रवास पुन्हा चालून राहिली आहे. तेव्हाही आली होती एकटी, आताही एकटी जाते परमेश्वराच्या भेटीसाठी. तेव्हा परमेश्वराच्या भेटीसाठी जात आहे पुन्हा परमेश्वराने आपल्यामुळे किती त्रास होतोय त्याचं तिला वाईट पडते. कोण भरा चालली होती. नदी आली जवळ, तिच्या गावाची जवळ नदी होती. तिला दिसलं, आपले कपडे तिने ओळखले, बादली ओळखली. धावत गेली आणि परमेश्वराच्या डोक्यावर पायावर एकदम डोकंच टेकवलं तिने. अरे देवा तू काय केलंस हे माझ्यासाठी? किती त्रास सहन केलास? परमेश्वराने तिला उठवलं, वरती उचललं. सखू बाळ तू घरी जा, हे कपडे घे आणि तू घरी जा. तू काही घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे ना. असं म्हटल्याबरोबर सखू मग निघाली घरी जायला. घरी पोहोचताच तिथे लांबूनच वारकरी उभे होते. मासा काकू होते. सखू दिसली. मासा काकू त्या वारकऱ्यांना दिपा ती माझी सून येऊन राहिली आहे. दिसलं आता, उगीच काही बोलू नका. तेही पाहत राहिले. हिला आता आपण आता जाळलं, तिचा आता अंत्यविधी रोखला, ही कशी काय? काही त्यांना समजेच ना, गोंधळ झाला त्यांच्या मनाचा. जवळ आली सखू आणि मग तिला कळलं त्यांचा काय गोंधळ झालाय, काय झालं म्हणून तिने सगळ्या गोष्टीचा मग उलगडा करून दाखवला. तिने सांगितलं सर्व की परमेश्वर इथे येऊन गेले. मासा काकू म्हणे, तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा? पण परमेश्वर आपल्या घरी प्रत्यक्ष येऊन गेले कशावरून? जर तू आम्हाला पुन्हा प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन घडवलं, इथे जर आले तरच आम्ही हे खरं मानू तुझं, नाही तर नाही ना. सखूवरती परमेश्वराला धावा करण्याची वेळ आली. सखू परमेश्वराचा धावा करू लागली. सखू हाका मारी देवाला, हाका मारी सखू हाका मारी देवाला, हाका मारी. पांडुरंग हरी पांडुरंग पांडुरंग हरी हो. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी हो. पांडुरंग 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 परमेश्वर आपल्या भक्ताची कधी फजिती नाही होते. आपल्या सखू सासू समोर सासू लोकांना खोटी पडू नये म्हणून प्रत्यक्ष परमेश्वराला त्याची काळजी होते. परमेश्वर अवतीर्ण झाले सखूच्या सासरी. पुन्हा सगळ्यांना दर्शन झालं. सगळ्यांनी दर्शन घेतलं परमेश्वराचं, पाया पडले. आता मासा काकू सुद्धा सखूच्या
पाया पडली, सगळा नमस्कार केला होता. बघा नामस्मरणाचा महिमा केवढा आहे. कुटुंबातील एक व्यक्ती जरी या नामस्मरणाच्या मार्गाला लागली तरी कुटुंबातील सगळ्यांचं कल्याण होतं, सगळ्यांच्या पापाचा नाश होतो. म्हणून संसार करताना त्या सुखदुःखाच्या यांनी विचलित न होता समाधानाने राहावं आणि नामस्मरणाचा मार्ग स्वीकारावा. ते राजमार्ग संतांनी सांगितलेला आहे. पूर्वरंगात सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला सांगणे एकतत्व नामो हा जो अभंग आहे हा पुन्हा सगळ्यांनी ध्यानात ठेवावा, त्याचं स्मरण सदा असू द्यावं. एकतत्व नाम दृढ धर्म नाम, एकतत्व नाम दृढ धर्म नाम, हरिसी करुणा येईल तुझी, येईल तुझी. हे नाम सोपे राम कृष्ण गोविंद, हे नाम सोपे राम कृष्ण गोविंद. माझे शीस गद जपादी, जपादी. नामा प्रत्येक नाही रे अन्यथा, नामा प्रत्येक नाही रे अन्यथा. वायाणिक पंथा जाशील धणी, जाशील धणी. ज्ञानदेव मौना जपे माय अंतरी, ज्ञानदेव मौना जपे माय अंतरी. धरुणी श्रीहरी जपे सदा, धरुणी श्रीहरी जपे सदा. एकतत्व नाम दृढ धर्म नाम, एकतत्व नाम दृढ धर्म नाम, दृढ धर्म नाम, दृढ धर्म नाम. सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वतीपते हर हर महादेव. जगदंब उदयोस्तु सब संतन की जय. विठ्ठला विठ्ठला हरि ओम विठ्ठला, माय बाप्पा विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला हरि ओम विठ्ठला, माय बाप्पा विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला हरि ओम विठ्ठला, माय बाप्पा विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला हरि ओम विठ्ठला, माय बाप्पा विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला हरि ओम विठ्ठला, माय बाप्पा विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला हरि ओम विठ्ठला, माय बाप्पा विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठला 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 विठ्ठला, विठ्ठला 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 विठ्ठला, विठ्ठला 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 विठ्ठला, विठ्ठल